टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा होणारा विवाह सोहळा स्थगित करण्यात आला। आज दुपारी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडली, त्यामुळे त्यांना उपचारासाठी तातडीने सांगलीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार सध्या श्रीनिवास मानधना यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला। मात्र या सगळ्या घटनेमुळे दोन्ही कुटुंबियांनी विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला। तो आज सुबह में जब वो ब्रेकफास्ट कर रहे थे, स्मृति मंदाना के जो पापा है मिसेस श्रीनिवास मंदाना, उनकी तबीयत ख़राब होने लगी थी और थोड़ी देर हम वेट किया। हमने हुआ कि शायद नॉर्मल है, ठीक हो जाएगा, लेकिन वो और थोड़ा बिगड़ रहा था। तो फिर हमने सोचा रेस्ट नहीं हम लेते हैं, तो उनको फटाफट हमने एम्बुलेंस बुलाया और उनको हॉस्पिटल ले गया है। अभी वो अंडर ऑब्जर्वेशन है। और स्मृति मंदाना, आज आपको पता है कि वो अपने फादर से बहुत ज़्यादा क्लोज है। तो स्मृति मंदाना ने डिसाइड किया कि जब तक उनके पापा ठीक नहीं हो जाते हैं तब तक के लिए ये जो मैरिज जो आज होने वाली थी वो अभी इंडेफिनेटली पोस्टपोन्ड है। साधारण आज दुपारी 1-1:30 वाजता श्रीनिवास मंदाना स्मृती मंदानाच्या वडिलांना डाव्या बाजूला छातीत दुखण्यामुळे अर्जंट इमर्जन्सीमध्ये सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। त्यांना माइल्ड हृदयाचा धक्काचे लक्षण सगळे आहेत। त्याचे सगळ्या चाचण्या चालू आहेत। आमचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन ठाणेदारांनी पण बघून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे। सध्याची परिस्थितीच्या हिशोबाने त्यांचं बीपी जरा जास्त झाल्यामुळे हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहण्याची गरज आहे आणि यामुळे सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे। सध्याची कंडिशन स्थिर आहे, पण 1 दिवस 2 दिवस स्टेबल व्हायला अजून लागतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।